नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना प्रकृतीसंबंधी या महिन्यात अशी काळजी घ्यायची आहे की तिखट आणि तेलकट अशा 2 वस्तू खाण्याने पोटात काही विकार होऊ शकतात. त्यामुळे आपण याविषयी खाण्यामध्ये विशेष काळजी आपण स्वतःची घ्यावी. त्याप्रमाणे या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा किंवा सकस अन्न शक्यतो खावं. अर्धवट शिजलेल्या, कमी शिजलेल्या किंवा कच्च्या अशा ज्या वस्तू आहेत त्या खाल्ल्याने पोटात आणखीन काही वेगवेगळे विकार होण्याची शक्यता कुंडलीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना दिसून येत आहे. त्यामुळे मेष राशींच्या व्यक्तींनी याबाबत विशेष काळजी घ्यावी आणि शक्यतो उशिरा खाणं जी सवय असेल तर त्या बंद कराव्यात किंवा कमी कराव्यात. खूप उशिरा 11 वाजता जेवणं, रात्री 11:30 वाजता जेवणं या गोष्टी टाळाव्यात. तेलकट आणि अतितिखट वस्तू टाळाव्यात. म्हणजे प्रकृतीविषयी त्यांच्या कुरबुरी राहणार नाहीत किंवा राहिलं तर अगदी खूप कमी राहतील असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. मेष राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये काही आपले हितशत्रू किंवा अगदी आपले हितचिंतकसुद्धा असे काही सल्ले देतील की जे आपल्याला पटणार नाहीत आणि विनाकारण त्यांच्याशी शत्रुत्व येईल. तर ते हे शत्रुता टाळायचं असेल तर ऐकून घ्या त्यांचं जे काय म्हणणं आहे ते. वादविवाद घालू नका आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कारण सल्ला देणारा जो आहे तो काहीतरी चांगल्या हेतूनेच सल्ला देत असतो. पण कधीकधी त्या सल्ल्याची गरजही नसते. कारण सल्ला हा विचारला तरच द्यावा, नाही तर सल्ला देऊ नये असं खरं शास्त्र आहे. पण तरीसुद्धा काही लोकांना सल्ला द्यायची सवय असते. मित्र वगैरे मंडळी जी असतात ती न विचारतासुद्धा देतात. पण आपण तो पटला तरच घ्यावा, अन्यथा कानाडोळा करावा. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः आपल्या मातुल घराण्यामध्ये म्हणजे आपल्या आईच्या घराण्यामध्ये जर काही पूर्वापार कोणी आजारी असेल किंवा त्या संबंधाने काही कोणाची ट्रीटमेंट चालू असेल त्याकडे आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज भासत आहे. तर त्याप्रमाणे आपण शक्यतो लक्ष द्या, अटेंड करा. मदत जी तुम्हाला शक्य आहे ती करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपला उद्योग जो आहे, आपलं काम जे आहे, आपण जे काही स्वतः उद्योगधंदा करत असाल तर त्या उद्योगधंद्यामध्ये थोडंसं वरखाली सगळ्या गोष्टी होतील. काही गोष्टी थोड्या उशिरा होतील, काही ठरलेल्या वेळ होणार नाहीत, अशा काही गोष्टी दिसतात. पण पॅनिक व्हायचं गरज नाही. आपण उद्दिष्ट आपण तेच ठेवून, जे तुमचं स्वतःचं ठरलेलं उद्दिष्ट तेच ठेवून त्या दिशेने मार्गक्रमण करत राहा आणि पॅनिक होऊ नका. हे खूप महत्त्वाचं आहे. नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना नोकरीनिमित्ताने थोडंसं भ्रमण करावं लागेल किंवा फिरून काही जॉब करावा लागेल किंवा भेटीगाठी घ्याव्या लागतील विशेष वेगवेगळ्या लोकांच्या, असं यामध्ये दिसून येत आहे. जे तात्कालिक म्हणजे टेम्पररी नोकरीमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत त्यांना मात्र हे कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर पुन्हा नवीन कॉन्ट्रॅक्ट काही रिन्यू होण्याची शक्यता दिसून येत नाही. तर त्यामुळे त्यांनी वेगळी नोकरी किंवा वेगळा आपल्या स्वतःसाठी कामधंदा शोधायला हरकत नाही असं माझं मत आहे. लघुउद्योजक किंवा असे जे काही उद्योजक असतील जे त्यांचं स्वतःचं पोट रोजच्या कामाने ते भरतात त्यांना मात्र कामासाठी थोडी वणवण करावी लागेल असं दिसतं. म्हणजे आपलं जे काम आहे, जे ठरलेलं आहे त्या कामासाठी रोज वेगळा शेट अशी परिस्थिती दिसून येणार असं यामध्ये दिसतं आहे. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जी शिक्षण घेणारी मुले आहेत किंवा जी शिक्षण आत्ता घेत आहेत, उच्च शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण, त्यांना जरा हट्टाने अभ्यास करावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन जसं पाहिजे तसं त्यांचं होणार नाही. म्हणजे त्यांचं स्वतःचं समाधान या अभ्यासामध्ये होणार नाही असं दिसून येतं. त्याची योग्य कारणे मीमांसा जी आहे तुम्ही शोधा. कारण तुम्ही प्रौढ मुलं आहात आणि
त्या गोष्टी टाळा किंवा काही होऊ देऊ नका, असा सल्ला मी या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना देऊ इच्छितो. परदेशात जे शिक्षण घेत आहेत किंवा घ्यायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आपल्या पेपरवर्कवर जरा लक्ष केंद्रित करा. मेल वेळेवर पाठवणे, व्हिसा वेळेवर येतो आहे की नाही, आपली तयारी झाली की नाही, तिथे आपल्यासाठी राहायची सोय काय आहे, या सगळ्याचा अभ्यास आणि प्रयत्न ताबडतोब सुरू करा. कारण त्या गोष्टी आता झटकन केव्हाही घडणार आहेत. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपण स्वतः, आपलं कुटुंब आणि आपले नातेवाईक याच्यामध्ये खूप मग्न असता किंवा त्याच्यामध्ये आपला वेळ जास्त व्यतीत करता असं मला म्हणायचं आहे. पण तसं जरी असलं तरी चिंता करायचं कारण नाही, कारण बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही तितक्यात लिलया हाताळत आहात किंवा त्या गोष्टी करतात असं मला दिसतं. पण कुटुंबासाठी जरा जास्त वेळ द्यावा लागेल असं दिसतं. आपल्या पत्नीसाठी किंवा आपल्या जोडीदारासाठी जास्त वेळ द्यावा लागेल असं दिसतं. ज्या स्त्रिया मेषराशीच्या गर्भवती आहेत, त्या प्रेग्नंट आहेत, ज्या कमीत कमी या 2 वर्षापासून 7 महिन्यापर्यंतच्या कालामध्ये प्रेग्नंट आहेत, त्यांनी स्वतःच्या तब्येतीला अतिशय जपा. कारण चालताना किंवा जिना चढताना किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये छोटासा काही अपघात होण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रियांनी खूप काळजी घ्यावी या महिन्यात, असा मी सल्ला या ठिकाणी त्यांना देत आहे. उत्पन्न जे आहे तुमचं या महिन्यात आवश्यक तेवढं राहील. खूप काही तुम्ही जमा कराल किंवा पुंजी साठवाल असं ह्या महिन्यात दिसत नाही आहे. पण रेग्युलर तुमचं इन्कम जे आहे ते या महिन्यात तुम्हाला मिळू शकतं असे ग्रहमान या ठिकाणी दिसत आहेत. हे होतं मेष राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.